नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आम्ही गेलो होतो नाशिकला. मग सगळ्यांकडे भेट देणी चालू होती. माझे भाऊ आणि वहिनी त्या पल्लवी वहिनी आहेत. मी त्यांची मजा घेत होती की 4 डोळेवाले बाई. त्यांचं देवघर खूप सुंदर असं देवघर आहे. वहिनीने नाश्त्यामध्ये बनवलं होतं. हाय गाईज, आम्ही आज खातोय इडली, वडा आणि त्याच्यासोबत ती हिरवी चटणी. या खायला. कोणी केले ते सांग ना. आमच्या वहिनीकडे आलो आम्ही फाट्यावर, पाथर्डी फाट्यावर पिठे खायला मस्त. या तुम्ही पण खायला. छान बाजरीचे वडे तळणं चालू इथं. पापड पण दाखव ना. या असतात 4 डोळ्यावाल्या बाई आहेत. हा पापड पण बघा. छान पापड तळलाय त्यांनी. नाश्ता झाल्यानंतर आम्ही बाजूलाच दुसऱ्या बहिणी असतात त्यांच्याकडे गेलो. हे बघा कसे त्यांची जेजूंची मजा घेत आहे. ती म्हणे मी तुमचे ड्राय केस करून देते. नंतर आम्ही फोटोज काढले सगळ्यांनी. हे भाऊ वहिनी आहे. या वहिनींसोबत मी फोटो काढला. मग आम्ही सगळ्यांनी एक ग्रुप फोटो घेतला आणि तिथून निघालो आम्ही नवशा गणपतीकडे जाण्यासाठी. हे बघा एका मुलाने छान प्रोजेक्ट केलं होतं. आम्ही आलो आहे नवशा गणपती. अचानक प्लॅन झाला, मग इकडे आलो आम्ही नवशा गणपती. आणि माझ्याकडे बघत होती म्हणून मी असं मजाकमध्ये म्हणत होती. ते बघत असतात, हेच ते असं म्हणत होते मी. आणि आम्ही मॅचिंग झालो. हे बघा श्री नवशा गणपती. नाशिकमधील नवसाला पावणारा नवशा गणपती दर्शन केलं. खूप शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथं. गोदाकाठावर आहे हे मंदिर. असं म्हटलं जाते की आनंदीबाई जोशी यांनी पुण्याच्या शनिवार वाड्याहून नाशिकला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी मुलगा झाला की इथे मी मंदिर बांधील असा त्यांनी नवस बोलला होता. तो नवस पूर्ण झाला आणि ह्या मंदिराची स्थापना झाली. म्हणजे साधारण 300 वर्ष पूर्वीचं हे मंदिर आहे. त्यांना मुलगा झाला म्हणून या गणपतीचं नाव नवशा गणपती असं आहे. हे बघा. आणि इथं मान्यता आहे की नवस पूर्ण झाल्यावर असे घंटा बांधतात. पूर्ण जिकडे तिकडे तुम्हाला सगळीकडे घंटाच दिसेल. हे बघा. आणि मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं हजारो भाविक नवस बोलतात आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर असे घंटा बांधतात. दोरा आणि त्याच्यासोबत असे घंटा अशी बांधली जाते. हे बघा किती सारे असे घंटा बांधलेले आहेत. तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला घंटाच दिसतील. आणि आम्ही चतुर्थी नव्हती आम्ही गेलो त्या दिवशी, म्हणून आमचं खूप शांततेत दर्शन झालं. चतुर्थीला खूप सारे भाविक असतात. अष्टविनायकचं पण दर्शन होतं तुम्हाला. छान दर्शन घेतलं. आणि इकडे दत्त जयंती झालेली होती म्हणून छान असं रांगोळी पण काढलेली होती दत्त महाराजांची. हे बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तुम्ही नाशिकला गेले की नक्की विजिट करा नवशा गणपती. खूप सुंदर असं मंदिर आहे. इथं बोटिंग पण आहे. हे बघा. इथं मी पण माझी विश मागितली. खूप छान अशी महादेवाची लिंग पण आहे. हे तुम्ही पोच करून वाचू शकता. हे बघा मी तुम्हाला म्हटली ना किती सुंदर असं इथं बोटिंग पण करू शकता. आम्ही पण तिकडे गेलो, फोटोज काढले. छान आमचं दर्शन झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.